मित्रो नमस्कार. आता आपण पाहतोय येणारा काळ हा निवडणुकींचा आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची प्रोग्राम जाहीर झालेला आहे. त्यामुळे गावागावामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. याचं कारण असं की प्रत्येकाला वाटतं की आता ही माझी निवडणूक आहे, माझ्या हक्काची निवडणूक आहे. त्यामुळे उमेदवारी माझ्या नेत्याला, माझ्या कार्यकर्त्याला, माझ्या हितचिंतकांना उमेदवारी मिळावी यासाठी सगळ्यांची रेलचेल सुरू आहे. आपली नेते मंडळींच्याकडे जाणं, गाठीभेटीचा दौरा सुरू आहे. त्यामध्ये आता वाटेगाव जिल्हा परिषद गटामध्ये वाटेगाव पंचायत समिती गणामध्ये वाटेगावासह काळामडी हे गाव त्यामध्ये येतंय. आता प्रत्येक गटामध्ये आपापल्या नेत्यांसाठी कशा पद्धतीने आमची कामाची पद्धत आहे हे सांगण्याचा कार्यकर्त्याचा प्रयत्न आहे. त्यामध्ये आपल्यासोबत आता अर्जुन सूर्यवंशी हे काळामडीचे एक सामाजिक कार्यकर्ते व महाडिक युवा शक्तीचे ते अध्यक्ष आहेत. आता नेमकी त्यांची भूमिका कशी आहे, या निवडणुकीत ते कसे बघतात, हे सर्व आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. नमस्ते. नमस्ते. आता निवडणुकीचा काळ आहे. आपण कित्येक वर्ष झालं या सामाजिक सेवेमध्ये आहात. राजकारण, समाजकारण दोन्ही आपण बघतायत काळामडीच. आपल्या काय वाटतंय निवडणुकीत कसं बघताय आपण? आता सध्या निवडणूक चालू झालेली आहे. ही निवडणूक तसं पाहायला गेलं तर कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. हा, आतापर्यंत जे जिल्हा आपलं आमदारकी असेल किंवा खासदारकी असेल ही नेत्यांची निवडणूक, पण जिल्हा परिषद पंचायत समिती ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. यातूनच कुठेतरी कार्यकर्त्यांना पुढे जायला किंवा काम करायला वाव मिळतो. हा, आता मी ह्या निवडणुकीने बघताना मागल्या वेळीही आम्ही काही कारणास्तव आम्हाला उमेदवारी नाकारली गेली होती. हं. त्यावेळची कसर ह्यावेळी आपला पक्ष भरून काढेल अशी मला आशा आहे. म्हणजे आता आपण इच्छुक आहात हे संकेत आहेत. इच्छुक 100% आहे. इच्छुक आहे. होय. 100% इच्छुक आहे. आणि आमच्या कामाच्या जोरावर जे मला वाटतंय 2013 साली ज्यावेळी इथं वाटेगाव जिल्हा परिषदमध्ये कोणीही राष्ट्रवादीला विरोधक नव्हता, त्यावेळी आपण विरोधक म्हणून पहिल्यांदा इथं संघटन करून सम्राट बाबांच्या मार्गदर्शनाखाली महाडिक युवा शक्तीची स्थापना केली. आणि महाडिक युवा शक्तीच्या स्थापना करून त्यातून 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या पद्धतीनं आपण वाटचाल केली. मग गावातलं पाण्याचा प्रश्न असो, पाण्यासाठी ह्या गावात पहिल्यांदाच मोठं उपोषण करणारा माणूस मी. 9 दिवस उपोषण करून गावाला पाण्याच्या त्या उपोषणातून न्याय मिळवून देण्याचं काम आपण केलं होतं. येथील ज्या काही लोकांच्या अडचणी आहेत, मग त्या पोलीस स्टेशनच्या असतील, कोर्टातल्या असतील, किंवा ज्या कायदेशीर काही असतील, आपल्या सरकारी दरबारी काही असतील, मी, माझी पत्नी, माझे कार्यकर्ते कायमस्वरूपी आम्ही इथं झटून एक वेगळं इथलं राष्ट्रवादीचं प्राबल्य कमी करायचं काम आणि आमचं संघटन वाढवायचं काम केलं. त्यानंतर बाबा भाजपमध्ये बाबांनी प्रवेश केला. बाबांनी प्रवेश केल्यानंतर बाबांच्या संगतीनं आम्हीही भाजपमध्ये गेलो. माझी पत्नी जिल्हा कार्यकारिणी सदस्य राहिलेली आहे. आता सध्या वाळवा तालुका अध्यक्ष म्हणून आहे भाजपची. आमचं कुटुंबच आणि माझे सगळे कार्यकर्ते अतिशय एकनिष्ठपणे बाबांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये काम करतोय. त्यामुळं हे येणारं जे कार्यकर्त्यांचं इलेक्शन किंवा निवडणूक आहे, त्यामध्ये पक्षाने कुठेतरी आमचा विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे. आपण तर सांगितलं की राष्ट्रवादी बरोबर इथं दोन हात करायला कोण तयार नव्हतं, त्यावेळेपासून आपण यात आहे. तसं वाटतंय का? कारण राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातोय मतदारसंघ. नाही, 100% वाटतंय का तर वाटतंय. कारण राष्ट्रवादीचा जर बाल्यकिल्ला म्हणायचं म्हणलं तर तुम्हाला एक खास असं गोष्ट सांगतो. ज्यावेळी नाईक साहेब भाजपमधून इथं आमदारकीला उभा राहिले, त्यावेळी 48 गावातलं दुसरं लीड काळमवाडीनं दिलेलं आहे. 485 मताचं लीड नाईक साहेबांना या काळमवाडीनं दिलंय. ज्यावेळी धैर्यशील माने दादा ज्यावेळी खासदारकीसाठी उभा राहिले पहिल्यांदा, त्यावेळी ह्या शिराळा विधानसभेतलं इलूर पाठोपाठचं 2 नंबरचं लीड 275 मताचं काळमवाडी ह्या गावाने दिलंय. सत्तू भाऊंना ह्यावेळी 80 मताचं लीड ह्या काळमवाडीने दिलंय. म्हणजे एवढ्या कासेगावच्या जवळ असताना, जिल्हा अध्यक्षांच्या गावाच्या जवळ असताना, जे आता शरदचंद्र पवार गटांचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्या गावाच्या जवळ असताना सुद्धा 3 किलोमीटरवर असताना सुद्धा हे गाव
आणि येथील आमच्या कार्यकर्त्यांच्यामुळे कायम आम्ही लीड आलेलो आहे. पण ती परिस्थिती, त्या निवडणुकांचं वातावरण वेगळं, हे निवडणुकीचं वातावरण वेगळं, हे भावकी तावकीचं, हे गटातटाचं राजकारण. मग ती परिस्थिती, ते समीकरण आता लागू राहणार का? नाही नाही, 100% नाही. का राहणार नाही? इथं भाऊकी हा प्रश्नच येत नाही. हा, आज माझ्याकडे जे माझे सगळे कार्यकर्ते आहेत, आमचे अध्यक्ष आहेत पांडुरंग सावंत, मी सूर्यवंशी आहे, आमचे रोहित रेळेकर आहेत. म्हणजे इथं भाऊकी वगैरे काही प्रश्न येत नाही. इथं फक्त प्रश्न येतो तो की आपला पक्ष आणि आपला नेता, आमच्या नेत्यावर पूर्ण विश्वास आहे. आता एक साधा प्रश्न आहे. आपण आता काळमवाडी गावचं नेतृत्व करताय. काळमवाडी, केदारगाव या गावाचं कमांड अजून देवराज पाटील दादा यांच्या हातात आहे. जणू काकांच्या पासून चालत आलेली परंपरा, जसं जणू काकांच्या एक हक्काचं गाव म्हणून संबोधलं जात होतं, तसंच देवराज पाटलांनी सुद्धा त्यांचं रिलेशन तसंच पुढे ठेवलंय. असं काय आहे का? नाही, कमांड असं म्हणता येणार नाही. जर कमांड असतंच तर मग तुम्हाला जी मी मागच्या 3 इलेक्शनचा जो दाखला दिला तो दिलाच नसता. कारण जर कमांड असतं तर ऑलरेडी त्यांना लीड मध्ये जायला पाहिजे होते ना. मग आम्ही का लीड मध्ये जातोय? हा, इथली माडी युवा शक्ती का लीड मध्ये जाते? हा, आता आम्ही भाजप आहे, बाबा आल्यापासून भाजप आहे, पण पहिला आम्ही माडी युवा शक्ती होतो. माडी युवा शक्ती का लीड मध्ये जाते? कमांड असतं तर ती लीड गेलंच नसतं ना. आता बऱ्याच चर्चा झाल्या गावावरती. आता येऊया आपण निवडणुकीवरती. तर आपण तर अपक्ष आहे, सॉरी, आपण आता उमेदवारीसाठी इच्छुक आहात, हे तर आपण आता सांगितलेलं आहे मनापासून. नेमकी कशी परिस्थिती राहणार आहे? कारण बरेचसेच तुमच्या आता रसिकेच आहे. नाही, रसिकेच 100% राहणार आहे. कारण भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. आज भाजपचे अनुकूल वातावरण आहे. सगळ्या स्कीम, सगळ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचतात. ऑनलाईन जे काय आहे ते सगळं, शेतकरी असतील, महिला वर्ग असेल, सगळं त्यांच्या खात्यावरती ऑनलाईन येते. त्यामुळं भाजपला अतिशय अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे 100% रसिकेच असणार का? तर असणार. आम्ही म्हणत नाही रसिकेच नसणार, पण आमचं पण मत असं आहे की खरंच जे सच्चिल कार्यकर्ते आहेत, आमचा म्हणायचा उद्देश हाच आहे की खरंच जे सच्चिल कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना कुठेतरी संधी मिळावी. त्या कार्यकर्त्यांना कुठेतरी संधी मिळून त्या कार्यकर्त्यांना पुढे कुठेतरी वाव मिळावा, ही आमची अपेक्षा आहे. तर आपल्या गावची लोकसंख्या, मतदाराचा विचार करता, आणि वाटेगाव हे गाव खूप मोठं आहे तुमच्या मतदान संख्येपेक्षा, पण तिथं सुद्धा आता एक संकल्प जाधव असतील, सागर पाटील असतील, तर तुमचे बरोबर काम करणारे सहकारी येते. वाटेगाव सारख्या मोठ्या गावात उमेदवार मिळणार का, काळमवाडी सारख्या गावात उमेदवार मिळणार? हे काय नेमकं समीकरण असणार? विषय असा आहे की 100% वाटेगाव जिल्हा परिषद मध्ये वाटेगाव असेल, 1 नंबर गाव आहे मतदानाच्या बाबतीत. रेटर हे 2 नंबर गाव आहे मतदानाच्या बाबतीत, आणि काळमोडी हे 3 नंबर गाव आहे. आमचं मत असं आहे की वाटेगाव हा आमचा मोठा भाऊ आहे. वाटेगावला 100% तिथं उमेदवारी दिली पाहिजे का? तर दिली पाहिजे. आम्हीही त्या मताचा आहे. कुठली उमेदवारी? आम्ही त्या मताचा आहे. कुठली उमेदवार? पण आम्ही लहान भाऊ आहे. आमचं मत असं आहे, वाटेगाव मोठा भाऊ असल्यामुळे त्याला मोठी उमेदवारी मिळावी. जिल्हा परिषदची उमेदवारी ही वाटेगावला देण्यात यावी, आणि पंचायत समिती ही काळमवाडीला देण्यात यावी. जिल्हा परिषद तर जवळजवळ फायनल झालीच की उमेदवार तुमची. असं कोणी सांगितलं? आता झालेच की, सुरू आहे. जोपर्यंत पक्षातून कुठे आदेश निघत नाही, पक्षातून कुठे डिक्लेअर होत नाही, स्वयंघोषित उमेदवारी नको आहे हो आम्हाला. मग असं सांगा, तुमचा भाजप पक्ष एक वेगळ्या धाटीचा आहे, वेगळ्या विचारांचा आहे, त्यांच्याकडे नियमावली असती. मग ते कुठे नियम आता कुठे बाजूला ठेवून मनमानी कारभार सुरू आहे का? कारण आता रेटऱ्याचे उमेदवार अमोल पाटील, ज्योती पाटील यांचा प्रचार तर आता घरोघरी पोहोचलाय. अजून म्हणताय तुम्ही की अजून उमेदवारी डिक्लेअर नाही, अजून कुठल्या भेटीगाठी नाहीत, अजून कुठे मिटिंगा नाहीत, चर्चा नाही. मग हे सगळं भाजपमध्ये वातावरण असं कसं दूषित? निश्चित त्यांचं मत त्यांना माहित असेल, पण आमच्यापर्यंत अशी कुठलीही गोष्ट आलेली नाही की त्यांना उमेदवारी डिक्लेअर झाली. जर त्यांना उमेदवारी डिक्लेअर झाली असती तर 100% आम्हीही त्यांच्या संगतीनं दिसलो असतो. पण आम्ही कुठेही त्यांच्या संगतीने दिसलेलो नाही. ह्याचा अर्थ जोपर्यंत रीतसररित्या उमेदवारी डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आम्ही म्हणू शकत नाही की त्यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळं जोपर्यंत आम्हाला वरून काय आदेश येत नाहीत, आमच्या पक्षाचे काय आदेश येत नाहीत, आमच्या नेत्यांचे काय आदेश येत नाहीत, तोपर्यंत आम्ही असं म्हणणार नाही की त्यांना उमेदवारी. 100% त्यांचे प्रयत्न चालू असतील, आहेत. राहुल पाटलांचे प्रयत्न चालू असतील, आहेत. त्यांच्यात कोणाला उमेदवारी द्यायची हा तो त्यांचा प्रश्न आहे. शेवटी ती जिल्हा परिषद आहे. आम्हाला आमचं लक्ष
पंचायत समितीवर केंद्रित करायचं आहे. आता आपण आमची एक आपण मागणी आहे अशी. आपण एक जाणकार आणि एक धडाडीचे तळमळीचे कार्यकर्ते आहात. आपला एक साधा प्रश्न आहे, हे जनतेच्या पण मनात पडलेला प्रश्न आहे. भाजपमध्ये गटतटाचं राजकारण आहे का? कारण सत्तूभाऊंचा गट असेल, आमदार सदाभाऊंचा गट असेल किंवा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक बाबांचा गट असेल, असं कुठे गटातटाचं राजकारण सुरू आहे का अंतर्गत? नाही, गटातटाचं राजकारण हे सगळीच ठिकाणी असतं. आपण आपण जर तुमच्यात जास्त आपण दिसते. आपण जर गावात बघितलं तर गावात सुद्धा ग्रामपंचायतला सुद्धा 2 गट असतात. गटातटाचं राजकारण हे राहणार, इथून पुढेही राहणार. फक्त विषय एवढाच आहे की गटातटाचं जरी राजकारण असलं तर आमचे नेते समंजस आहेत. 100% ते आपापल्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेतील. आणि शेवटी एकाशी एक जर फाईट झाली तर ती खूप चांगली होईल असं आमचं मत आहे. होऊ शकतं काय कसं फाईट? 100% होऊ शकते आणि होणार. आम्हाला पण तो विश्वास आहे, होणार. पण आमचा नेता आमच्याकडेही दुर्लक्ष करणार नाही, आमचा पक्ष आमच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. आमचं कार्य, आम्ही केलेलं इथलं काम, आम्हालाही इच्छा आहे आमचं गाव सोडून आम्हाला कुठेतरी बाहेर काम करावं. शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याला कुठली ना कुठली तरी इच्छा असतेच. त्यामुळे आम्हालाही वाटतंय की आम्ही गाव सोडून कुठेतरी बाहेर पण काम करावं. आम्हाला पण वाटेगावमध्ये काम करायला संधी मिळावी, आम्हाला पण शैन्यात काम करायला संधी मिळावी, आम्हाला पण केद्रगावला काम करायला संधी मिळावी. आमच्याही त्या इच्छा आहेत की आम्हाला कुठेतरी त्या संध्या मिळत जावाव्यात आणि पक्षानं आमचाही कुठेतरी मान सन्मान राखावा. कारण आजपर्यंत आम्ही तिसऱ्या फळीतलं कार्यकर्ते म्हणून आम्ही फक्त लढत आलोय, आम्ही फक्त काम करत आलोय. आम्हालाही कुठेतरी पुढे जायची संधी मिळालीच पाहिजे. अगदी बरोबर आहे तुमचं, कारण तुम्ही संघर्षाच्या काळामध्ये आपल्या नेत्यांबरोबर ठामपणे आपण उभा होता. तो काळ खूप अटीतडीचा होता, तरी सुद्धा आपण त्या नेत्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलात. पण असं एखाद्या नियम किंवा निर्णय घ्यायची वेळ येऊ शकते का? समजा आपली उमेदवारी डावलली किंवा काही कारणास्तव आपल्याला थांबायची वेळ आली, तर त्यावेळेला तुम्ही काय करणार? नाही, आता हे सांगू शकत नाही. कारण आता पुढची कसे जे राजकारण कसं घडत जातंय किंवा पुढच्या परिस्थिती कशा होत्यात ह्याच्यावरती पुढचं डिपेंड. परिस्थिती म्हणजे काय, काही कारणास्तव आपल्याला थांबावं लागलं, कारण शेवटी प्रत्येकासाठी आमच्या नेत्याचा आदेश हा आमच्यासाठी सर्वस्व आहे. नेता जर म्हणला थांबा तर तुमची थांबायची तयारी आहे. आमचा नेता जर आम्हाला सांगितलं, आमच्या नेत्याने जर आम्हाला पटवून सांगितलं की काय नाही बाबा अशा पद्धतीसाठी, कारण तुम्हीच जसं पहिल्यांदा बोलला, काय आहे पुढचे आरक्षण कुठले पडतील सांगता येत नाही. हा उमेदीचा काळ जर निघून गेला, बरं आमचा तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सगळ्यात मोठा संघर्षाचा काळ आमचा आहे. महाडिक युवा शक्ती वाटेगावची शाखा ही आम्हीच काढली. वाटेगावच्या शाखेला सगळं सहकार्य आम्ही केलं. कासेगावची शाखा ही आम्हीच काढली. त्याआधी पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या विरोधातली पहिली शाखा काळमवाडीमध्ये निघली आणि तेव्हापासून आम्ही कार्यरत आहे. त्यामुळं ह्या तिकिटावरती असं माझं एक मत आहे की जास्त अधिकार आमचा आहे. हक्का नाही आम्ही. तुमचा अनुभव बघता, कामाची तळमळ बघता, आपली मागणी रास्त आहे. पण काही शेवटी राजकारण आहे, वाटाघाटी होत असतात, काही गोष्टी तडजोडी कराव्या लागतात. त्या तडजोडीच्या वेळेला तुमची भूमिका काय असणार हे खूप प्रामुख्यानं तुमच्या नेत्यांपर्यंत सुद्धा आमच्या माध्यमातून पोहोचते. काय आहे, मागल्या वेळी आमची भूमिका आम्ही जाहीर केली, अपक्ष म्हणून किंवा शिवसेनेतून आम्ही उभं राहिलो, त्याचा फटका आमच्या पक्षाला खूप मोठा झालेला आहे. आमचे ते दोन्ही उमेदवार थोड्या मतानं हे झालेलं आहे. त्यामुळं ह्यावेळी आमचा नेता जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही तुमची जी आता एकमेकाची नाराजी असेल किंवा उमेदवारी मागण्याची तळमळ बघून काय राष्ट्रवादी नेते सुद्धा तुमच्या उमेदवारीकडे लक्ष द्यावं नाहीत. तुम्ही काय करणार आहे, तुमची कशा पद्धतीनं रणनीती असणार आहे, त्यानुसार पुढची राष्ट्रवादी रणनीती ठरली जाणार आहे. तुमच्या भूमिका कशा असणार आहेत हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. नाही, आम्ही आमच्या नेत्याच्या आधी सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. आम्ही जे नेता आम्हाला आदेश देईल तोच नेता आम्ही ते आदेश सर्व आमचे कार्यकर्ते मान्य करून तिथून पुढची वाटचाल करणार. जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक बाबा आहेत भाजपचे, त्यामुळे त्यांची जबाबदारी आहे उमेदवारी देणं, उमेदवार निवडून आणणं, कारण पालकत्व त्यांनी जिल्ह्याचं त्यांच्याकडे आहे. त्यामुळं आपण काय आव्हान कराल, शेवटचं आणखी थोडक्यात काय आव्हान कराल तुमच्या नेत्यांना, कारण तुमचे 2-3 नेते आहेत, सर्व नेत्यांना तुमच्या जिल्हाध्यक्ष बाबा आहेत तुमचे, काय आदेश काय त्यांना आव्हान कराल? काय सर्व नेत्यांना माझं एकच आव्हान आहे की काम बघून आणि खरंच आपला जो सच्चिल कार्यकर्ता आहे त्यालाच उमेदवारी देण्यात यावी. सगळ्यात महत्वाचं एक काम, तो क्वालिफाईड किती आहे, तो शिकलाय किती, ह्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. कारण आमचे वसंतदादा असतील, एवढं वसंतदादांचं काही शिक्षण झालं नव्हतं. आमचे भाऊ आहेत आता, एवढं शिक्षण झालेली माणसं नाहीत, पण त्यांची कार्य करायची तळमळ आहे.
त्यांनी तेवढं काम केलेलं आहे, ते काम करून तिथपर्यंत पोहोचलेत. त्यामुळं आमचं मत असं आहे की खरंच आम्ही जर पहिल्यापासून कुठं आपल्या पक्षवाढीसाठी किंवा समाजासाठी खरंच कुठेतरी काम केलं असेल तर 100% हे सर्व नेते मिळून आम्हाला न्याय देतील. आता सर्वात महत्वाचा प्रश्न राहणार आहे तो वाटेगावच्या मतदारांचा. शेवटी जरी आपल्याला उमेदवारी मिळाली तर वाटेगावचा कल हा खूप महत्वाचा राहणार आहे आणि तो निर्णायक कल आहे. तुम्ही त्या गावातील मतदारांना काय आवाहन कराल? त्या गावातील मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की वाटेगावला इथून पाठीमागं भरपूर वेळा तो चान्स दिला गेलेला आहे. एकदा धाकटा भाऊ म्हणून आमच्या काळमोडीचा पण विचार करण्यात यावा. कारण शेवटी काय आहे, भाऊच आहे. धाकट्या भावाचा पण कुठेतरी विचार करण्यात यावा, त्याला पण कुठेतरी मान सन्मान द्यावा, त्याचं पण कुठेतरी थोडंसं लाडकोड वाटेगावच्या जनतेनं करावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हालाही असं वाटतंय कुठेतरी की वाटेगाव हा आमचा मोठा भाव आहे आणि त्या मोठ्या भावाला कुठेतरी मोठं जे जिल्हा परिषदचं तिकीट आहे ते मिळावं. हे सर्वसामान्यांच्यातलं एक तळमळीचा आवाज, तळमळीचं काम करणारा कार्यकर्ता अर्जुन सूर्यवंशी यांनी त्यांच्या भाषेत सांगितलेलं आहे की नेत्याचा आदेश तर डावलणार नाही, पण माझी इच्छाशक्ती आहे की हा काळ उमेदीचा आहे आणि लागणारा आरक्षण जे पडलेलं आहे ते पण पोषक आहे. त्यामुळं आम्हाला जर उमेदवारी मिळाली तर आम्ही त्या दर्जानं त्या उंचीनं हे निवडणूक जिंकायचं आम्ही निर्णय घेतलेला आहे.